कुंडलिका नदीतील खड्ड्यात पडून आजी नातवाचा मृत्यू प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल। ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याची पोलिसात तक्रार। जालना शहरातील कुंडलिका नदी परिसरात सुरू असलेल्या अपूर्ण ड्रेनेज कामामुळे मोठी दुर्घटना घडली आहे। नदीत खोदलेला खड्डा तसेच ठेवण्यात आल्याने त्यात पडून आजी आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। गुरुवार रोजी जनाबाई आनंदराव खरात व त्यांचा नातू राजकृष्णा खरात हे सरपण आणण्यासाठी कुंडलिका नदीकाठी गेले होते। मात्र नदीत खोदलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दोघांचा मृत्यू झाला। या प्रकरणी मृत मुलाचा वडील कृष्णा आनंदराव खरात यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। ड्रेनेजचे काम अपूर्ण ठेवून खड्डा तसाच सोडल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे। संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाईची तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सानप हे करत आहेत। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी माहिती दिली। बघूया ते काय म्हणाले। पोलीस स्टेशनला फिर्यादी कृष्णा आनंदराव खरात यांनी तक्रार दिलेली आहे की काल दिनांक 25/12/25 रोजी सुमारे 3:30च्या सुमारास त्यांची आई आणि त्यांचा 5 वर्षाचा मुलगा सरपण वेचण्यासाठी कुंडलिका नदीजवळ गेला असता एक अपूर्ण काम आहे ड्रेनेजचं काम। त्याच्यामध्ये खड्डा होऊन पाणी साचलेलं आहे। तिथे पडून मयत झालेले आहेत। तरी ज्या कॉन्ट्रॅक्टरच्या हैगणी निष्काळजीपणामुळे हे घटना घडलेली आहे, त्यांच्या गुन्हा दाखल करावा असा जबाब प्राप्त झालेला आहे। त्याप्रमाणे आपण BNS कलम 106(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास PSI सानप हे करत आहेत। यापुढेही अशी घटना घडलेली होती त्या सध्या तर गुन्हा दाखल झालेला आहे। याच्यापूर्वी काय घटना घडली आहेत किंवा कसे किंवा काय आहे याबाबतचा पूर्ण तपास केला जाईल आणि त्यानुसार आपण कारवाई करू। काही नाव वगैरे सध्या तर नाव दिलेलं नाही, परंतु तपासामध्ये आपण निष्पन्न करू की याच्यामध्ये नक्की चूक कुणाची आहे आणि त्यात कोण ठेकेदार आहे किंवा काय आहे याबाबत पूर्ण तपास करून त्याची कायदेशीर कारवाई करूया।